नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिक मध्ये आपण शिकणार आहोत फ्रॅक्शनचे सबट्रॅक्शन. फ्रॅक्शनचे सबट्रॅक्शन म्हणजे अपूर्णांकाची वजाबाकी आपण कशी करायची. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं अपूर्णांकाची बेरीज, फ्रॅक्शनची ॲडिशन बघितली. या व्हिडिओमध्ये बघणार आपण अपूर्णांकाची वजाबाकी, फ्रॅक्शन सबट्रॅक्शन. ओके, ओके. फॉर एक्झाम्पल डायरेक्टली एक्झाम्पल घेतो. फॉर एक्झाम्पल आहे 4/3 मायनस 2/3. ओके, तर पहिले एक्झाम्पल याच्यासाठी घेतलं ज्यावेळेस काय असते आपला डिनॉमिनेटर काय असते इक्वल असतो. म्हणजे ज्यावेळेस छेद डिनॉमिनेटर काय असते इक्वल असते तर डिनॉमिनेटर आपण एका जागी घेणार. त्यानंतर 4 - 2 4 - 2. ओके, 4 - 2 किती होते 2. ओके, अँड देन 3. ओके, आता हे काय झालं डिनॉमिनेटर इक्वल असल्यावर ज्यावेळेस काय असतं डिनॉमिनेटर इक्वल नसते त्यावेळेस जसं की 9/3 आहे सबट्रॅक्ट 1/3 आहे. सॉरी, डिनॉमिनेटर अनइक्वल म्हटलं इथं तर 4. ओके, तर याला काय करणार आपण बघा, याला दोन वेळेने करू शकतो आपण. एक तर काय डिनॉमिनेटर इक्वल करायचा कशानं एलसीएम आणि 3 आणि 4 चा एलसीएम किती येते 12 येते. आणि दुसरी मेथड कशी याचं क्रॉस मल्टिप्लाय करू. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर क्रॉस मल्टिप्लायचं पहिले सांगतो किती येते 9 4 जा किती येते 3 1 जा आणि 3 4 जा. 9 4 जा 36 मायनस 3 1 जा 3 देन 3 4 जा 12. ओके, 36 minus 3 33 then 12. आता 12 चा टेबल म्हणायचा म्हणजे 12 चा पाडा म्हणायचा. 12 1 12 12 2 24 12 3 36 येत आहे का नाही, म्हणून 12 2 24 आहे की नाही. 33 मधून 24 गेले, 33 मधून 24 गेल्यावर किती उरते 33 मधून 24 गेल्यावर उरते 9 आणि खाली किती येते 12. ओके, अजून याला डिवाइड होऊ शकते 9 ला आणि 12 ला एकाच नंबरनं डिवाइड होते. ओके, किती न होते 3 ला म्हणजे इथं 2 3 3 जा आणि 3 4 जा. ओके, दिस इज युअर आन्सर. आता ह्याच एक्झाम्पलला मी काय सांगतो आपण काय केलं याला क्रॉस मल्टिप्लाय करून सांगितलं. आता याचा एलसीएम घेऊन सांगतो. एलसीएम कितीचा 3 आणि 4 चा. 3 आणि 4 चा एलसीएम किती येते 12 येते. म्हणजे 9/3 आहे आणि मायनस 1/4 आहे. तर मला सांगा 3 ला 12 होण्यासाठी किती मल्टिप्लाय करावं लागेल 4. म्हणजे इथं 4 आणि इथं पण 4 न करायचं आणि 4 ला 12 होण्यासाठी किती मल्टिप्लाय करावं लागेल 3. म्हणजे इथं पण 3 आणि इथं पण 3. मग आता ह्याचा आन्सर काय येते 9 4 जा 36 देन 3 1 जा 3 मायनस देन खाली काय येते 4 3 जा 12 4 3 जा 12. ओके, त्यानंतर इथं पण ते स्टेप किती येते इथं 33 डिवाइड बाय 12 परत 12 चा टेबल किती 12 1 12 12 2 24 12 3 36 किती 12 2 24. याच्यातून 33 मधून 24 गेल्यावर किती उरते 9 आणि इथे किती 12. सेम तसंच येणार इथं 9 इथं 2 9 3 जा आणि परत इथे किती 3 4 जा. ओके, ॲज इट इज. त्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहू आपण फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन. तोपर्यंत